नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण नर्स्ट इक्वेशन घेतलं होतं. तो पॉईंट होता 5.7.2 डिपेंडन्स ऑफ सेल पोटेन्शियल ऑन द कॉन्सन्ट्रेशन अँड दॅट इज कॉल्ड नर्स्ट इक्वेशन. आणि त्या नर्स्ट इक्वेशनचे नंतर आपण दोन युजेस घेतले होते. नर्स्ट इक्वेशन इज यूज्ड इन द कॅल्क्युलेशन ऑफ सेल पोटेन्शियल अँड सेकंड नर्स्ट इक्वेशन इज यूज्ड इन द कॅल्क्युलेशन ऑफ इलेक्ट्रोड पोटेन्शियल. असे ते दोन पॉईंट होते. त्यानंतर आपण घेतला होता प्रॉब्लेम 5.10 आणि 5.11 हा प्रॉब्लेम तुम्हाला करायला सांगितला होता, बरोबर आहे. आता ह्या प्रॉब्लेममध्ये थोडंसं करेक्शन आहे. पहा पेज नंबर 106. किंवा पिरियड लेक्चर पाहत असताना लक्षात पिरियड अटेंड करत असताना आपलं टेक्स्टबुक हे सोबत घ्यायचं आहे. 106 पेज नंबरवर प्रॉब्लेम नंबर आहे बघा 5.11 लक्षात. आणि तो प्रॉब्लेम आहे द स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ द इलेक्ट्रोड Zn2+, त्याचं कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे 0.02 मोलार. सिंगल व्हर्टिकल लाईन Zn सॉलिड इज -0.76 व्होल्ट. देन कॅल्क्युलेट इट्स पोटेन्शियल. बघा हा मी पॉईंट लिहिला बोर्डवर, परंतु हा पॉईंट लिहिण्याच्या अगोदर लक्षात हा पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला. हा पॉईंट घेण्याच्या अगोदर तो एक प्रॉब्लेम राहिला होता आणि त्याच्यामध्ये करेक्शन आहे म्हणून मी तो प्रॉब्लेम घेत आहे बघा तुम्हाला. आता यामध्ये आपल्याला इलेक्ट्रोड रिप्रेझेंट करून दिला आहे Zn2+. त्याचं कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे 0.02 मोलार. सिंगल व्हर्टिकल लाईन Zn सॉलिड. आणि ह्या सेलचं तुम्हाला काय दिलं आहे स्टँडर्ड पोटेन्शियलची व्हॅल्यू दिली, म्हणजे E0 Znची व्हॅल्यू दिली -0.76 व्होल्ट. आणि तुम्हाला त्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल काढायचं आहे, म्हणजे Ezn काढायचं आहे. Ezn इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता या ठिकाणी इलेक्ट्रोडचं रिप्रेझेंटेशन काय दिलं आहे, अगोदर आयोनिक सोल्युशन दिलं आहे आणि नंतर इलेक्ट्रोड दिला आहे. म्हणजे हा इलेक्ट्रोड काय म्हणून ॲक्ट होत असेल, कॅथोड म्हणून ॲक्ट होत असेल आणि तिथे रिडक्शनची रिॲक्शन घडेल. आणि रिडक्शन म्हणजे आपल्याला माहिती आहे Zn2+ aqueous इट ॲक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन अँड कन्व्हर्टेड इंटू झिंक सॉलिड. ह्या इलेक्ट्रोड रिॲक्शनवरून आपण काय सांगतो, ह्या रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व झालेले इलेक्ट्रॉनची संख्या किती असेल 2 आहे, बरोबर आहे. म्हणून नर्स्ट इक्वेशनमध्ये आपल्याला एनची किंमत पाहिजे, त्याच्यामुळे आपण एनची किंमत काढलेली आहे 2 बाय धिस इलेक्ट्रोड रिॲक्शन. इलेक्ट्रोडजवळ कोणती रिॲक्शन होते मग रिडक्शनची, कारण हा जो इलेक्ट्रोड आहे अगोदर त्याचं आयोनिक सोल्युशन दाखवलं आहे आणि नंतर तो इलेक्ट्रोड दाखवला आहे, म्हणजे तो कॅथोड म्हणून ॲक्ट होत असेल. आणि कॅथोडच्या ठिकाणी घडणारी रिॲक्शन कोणती असते रिडक्शनची. रिडक्शन मीन्स ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन. या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करेल आणि तो न्यूट्रल होईल, म्हणून या ठिकाणी यांची किंमत किती आहे 2 येईल. देन अकॉर्डिंग टू द नर्स्ट इक्वेशन द फॉर्म्युला फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ इलेक्ट्रोड पोटेन्शियल इज Ezn इज इक्वल टू E0 Zn -0.0592 डिवायडेड बाय एन. या ठिकाणी लिहा किंवा डायरेक्ट एनची किंमत लिहू शकता लॉग टू द बेस 10. कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट्स बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट या ठिकाणी सॉलिड आणि लिक्विड फॉर्ममध्ये जर असतील तर आपण त्यांचे कॉन्सन्ट्रेशन काय घेतो युनिटी. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ Zn काय घेणार आपण युनिटी घेणार डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स म्हणजे Zn2+. दॅट इज द नर्स्ट इक्वेशन. आता Ezn आपल्याला काढायचं आहे, आपल्याला पोटेन्शियल इलेक्ट्रोडचं काढायचं आहे. त्याचं स्टँडर्ड पोटेन्शियल काय दिले आपल्याला, स्टँडर्ड पोटेन्शियलची व्हॅल्यू दिली -0.76 बरोबर आहे मायनस. आता ह्याला आपल्याला Zn2+ला हा डिनॉमिनेटरला आहे, न्युमिरेटरला घ्यायचं जर असेल तर इथे काय येईल साईन प्लस येईल. हे सुद्धा सांगितले मी तुम्हाला 0.0592 डिवायडेड बाय यांची किंमत किती आहे 2 बरोबर आहे. यांची किंमत 2 लॉग टू द बेस 10. कॉन्सन्ट्रेशन ऑफ Zn2+ आयन्स इथे आपल्याला असं किंवा डायरेक्ट त्याची किंमत ठेवली तरी चालते. हेच कसं होईल -0.76 प्लस 0.0592 डिवायडेड बाय 2 log to the base 10.
Zn2 प्लसचं कॉन्सन्ट्रेशन काय दिले बघा 0.02 मोलार दिले. आता ह्याच्यानंतर जे आहे पुस्तकामध्ये तुम्हाला चुकीचं दिलेलं आहे पहा लक्षात. या ठिकाणी काय चुकीचं दिलं आहे ते पाहूयात आपण. या ठिकाणी तुम्हाला एक मिनिट या ठिकाणी तुम्हाला लॉग घेत असताना समजा त्याला आपण 2 × 10⁻² केलं बरोबर आहे. 2 × 10⁻² करा किंवा केलं नाही तरी चालते. या ठिकाणी समजा याचं कॅरेक्टरिस्टिक लॉग घ्यायचं नाही याचं आपल्याला. याचं कॅरेक्टरिस्टिक किती ते बार 1 पॉईंट. आता याचा लॉग कशाचा पाहणार आपण 2चा 0 किंवा 20चा 0 बरोबर आहे. ह्या समोर संख्या नाही म्हणजे काय आहे 0 0 0 संख्या आहे. तर आपण 2चा लॉग लक्षात किंवा 20चा लॉग आपण कशामध्ये घेणार 0 घेणार. तर या ठिकाणी तुम्हाला पुस्तकात जे दिले आहे ते तुम्हाला 50चा लॉग दिला आहे. 50चा 6990 दिलेले बघा आहे का. बार 1.6990 जे की चुकीचं आहे त्या ठिकाणी करेक्शन करून घ्या. या ठिकाणी पाहिजे बार 1.3010. हे पुस्तकात चुकीचं आहे आणि त्याच्यामुळं त्यांचं उत्तरसुद्धा चुकलेलं आहे. तर 6990 2चा लॉग येणारच नाही ना. 2चा लॉग येईल का नाही. 6990 तो 2चा लॉग येणार नाही. 20चा 0 लॉग काय येतो 3010 आहे ना. तर असा हा आपल्याला लॉग घ्यायचा आहे. हे करेक्शन करून घ्यायचं. इथं बार 1.6990 तुम्हाला जे दिले त्याच्याऐवजी हे लिहायचं आहे. वरचं मिटू का वरचं आता वर कसं घेणार आपण ह्याचं तुम्हाला लॉगसुद्धा घेऊन दाखवले तुम्ही. आता या ठिकाणी ई सेल आपल्याला काढायचे बरोबर आहे. ई सेल इज इक्वल टू -0.76 प्लस. आता या ठिकाणी याला बार 1 लिहा किंवा याला -1 सुद्धा लिहू शकतो आपण बरोबर आहे. हे मायनस आणि हे प्लस काय होईल मायनस होईल. अच्छा 0.0592 डिवायडेड बाय 2. आता ह्या ठिकाणी याला लॉग टू द बेस 10 याचा लॉग काय येईल याचा लॉग बार 1.3010. याच्यात काय नाही म्हणजे कोणती क्रिया गुणाकाराची बार 1च्या जे आपण घ्यायचं इकडे हे मायनस प्लस मायनस घेतले त्याच्यामुळे या ठिकाणी लिहायची गरज नाही. त्यानंतर आपण काय लिहिणार आहे या ठिकाणी 1 पॉईंट फक्त 1.3010 कारण बार हे जे बार चिन्ह होतं किंवा मायनस चिन्ह जे होतं आलं इथं प्लस होतं. हे मायनस आणि हे प्लस काय झाले या ठिकाणी मायनस झाले म्हणून आपण इथं फक्त काय घेणार आता बार 1.3010 च्या 1.3010 याच्या खाली काय नाही म्हणजे किती आहे 1 आहे. आता पहिल्यांदा तुम्हाला हे पूर्ण जे आहे लक्षात हे पूर्ण सॉल्व करून घ्यायचे. याचं सिम्प्लिफिकेशन करून घ्या लक्षात. हे अगोदर सोडून घ्यायचे. याचं जे कॅल्क्युलेशन येईल ते कॅल्क्युलेशन ह्या -0.76 मधनं आपल्याला मायनस करायचं. तर याच्यामध्ये 0.0592 याला तुम्ही काय लिहू शकता 5.92 × 10⁻² बरोबर आहे इंटू 1.3010 डिवायडेड बाय 2. -0.76 minus 5.92 into 10⁻² into 1.3010 डिवायडेड बाय 2. त्याच्यामध्ये लॉग घ्यायचा आपल्याला. कशाचा लॉग घ्यायचा आहे 5.92चा. नंतर घ्यायचा लॉग 1.3010चा. त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक किती लिहायचं 0 पॉईंट आणि याचं कॅरेक्टरिस्टिक काय येईल 0 पॉईंट बरोबर आहे. 59चा 2 मध्ये लॉग काय येईल 59चा 2 मध्ये 7723 हा लॉग झाला आहे 7723 आणि 13चा 0 आणि 1 मध्ये घ्यायचा आहे 1.3010 जे आहे ना 13चा लॉग 0 आणि 1 मध्ये
आणि तो लॉग येतो 1142. किती हा लॉग? 1142. आता ह्या दोघांमध्ये गुणाकाराची क्रिया आहे तर लॉगची काय होईल? बेरीज. किती येईल हे? 5 6 8 8 0 पॉईंट म्हणजे 0.8865. त्याच्यातनं आता लॉग हा काय करायचा आहे? लॉग 2 मायनस करायचा आहे. लॉग 2 काय येईल? त्याचं कॅरेक्टरिस्टिक 0. 20चा शून्यामध्ये लॉग 3 0 1. पण या ठिकाणी काय होईल? लॉगची वजाबाकी होईल कारण 2 हा कसा आहे? त्याला डिवाइडमध्ये आहे. लक्षात? या ठिकाणी काय येईल? 5 5 8 आणि 5 0.5855. लक्षात? आता ह्याचं काय घ्यायचं आहे आपल्याला? अँटीलॉग. आणि अँटीलॉग येते ह्याचा 3859. 3859. इथं काय नाही म्हणजे किती आहे? एक स्थळानंतर आपण काय करू? तिथं दशांश जोड म्हणजे येईल 3.859. हे आपला आन्सर येईल. मग या ठिकाणी -0.76 मायनस ह्या पूर्ण ह्याचं कॅल्क्युलेट 10 to the power -2 आहे पण 5.92 1.3010 आणि डिवायडेड बाय 2 याचं सिम्प्लिफिकेशन केलं आपण. हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला उत्तर काय मिळाले? 3.859 इंटू 10 to the power -2. तर हेच काय मिळेल आपल्याला? -0.76 मायनस 10 to the power ठेवायची नसती तर 0.03859. 10 to the power ठेवायचे नाहीत आपल्याला कारण बेरीज करताना याला तरी 10 to the power 2 मध्ये कन्वर्ट करा किंवा याचा 10 to the power 2 मायनस करा तर दोघांचा आपल्याला वजाबाकी किंवा बेरीज करता येईल. बरोबर आहे? आता दोघांची चिन्ह कसे आहेत? मायनस आहेत. दोघांचे साईन मायनस आहे तर दोघांची काय होईल? सरळ सरळ बेरीज होईल आणि ती बेरीज येईल -0.79 -0.79 859 volt and that is the electrode potential of zinc electrode. त्या पुस्तकामध्ये तुम्हाला उत्तर दिले बघा -0.81. तर -0.81 हे उत्तर येणार नाही कारण करेक्शन कुठे आहे तुम्हाला सांगितलंय. लॉग टू द बेस 10 0.02 ह्याचा लॉग घ्यायचा आहे आपल्याला. पुस्तकामध्ये 0.05चा लॉग घेतलेला आहे. लक्षात? 6990 जो घेतलाय ना तो 0.05चा घेतलाय परंतु आपल्याला कॉन्सन्ट्रेशन किती दिलेलं आहे? 0.02. त्याच्यामुळे 0.02चा लॉग येतो बार 1.3010. तर इथं करेक्शन करायचंय. त्याच्यानंतर करेक्शन केल्यानंतर हे लॉग घेतलेत मी. या साईडला लॉग लिहायचे तुम्हाला परीक्षेत सॉल्व करताना अशा पद्धतीने सॉल्व करायचे. लक्षात? कशाचा लॉग घेतलाय? 5.92चा कॅरेक्टरिस्टिक त्याचा लॉग 1.3010 कॅरेक्टरिस्टिक 0 त्याचा लॉग 1142. दोघांमध्ये गुणाकाराची क्रिया आहे 10 to the power -2 आपण बाजूला ठेवले. लक्षात? बेरीज केली 0.8865 आले. त्याच्यामधनं 2चा लॉग मायनस केला 2चं कॅरेक्टरिस्टिक 0 लॉग 3010. दोघांमध्ये ह्या भागाकाराची क्रिया आहे डिव्हायडेशन आहे म्हणून आपण लॉगची काय करतो? वजाबाकी केल्यानंतर आपल्याला मिळाले 0.5855. याचा घ्यायचा अँटीलॉग. अँटीलॉग येतो 3859 म्हणजेच 3.859. लक्षात? तर हे 3.859 10 to the powerला -2 ला -2 10 to the power -2 ठेवायची नसतील तर आपल्याला त्याला 0.03859 असं करावं लागेल. दोघांचे साईन मायनस आहेत. लक्षात? मोठ्या संख्येचं चिन्ह घ्यायचं इथं मायनस आणि दोघांची बेरीज करा. बेरीज येते -0.79859. पुस्तकामध्ये तुम्हाला दिले 0.81 हे उत्तर दिले जे की चुकीचं आहे. त्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल काय आहे ते मग या ठिकाणी सेल पोटेन्शियल लिहू नका. EZN लिहा. EZN. लक्षात? EZN किती मिळते आपल्याला? म्हणजे पोटेन्शियल ऑफ द झिंक इलेक्ट्रोड इज -0.79859. हे त्याचा आन्सर आहे आणि करेक्शन कुठं करायचं आहे तुम्हाला सांगितलं आहे. अलग लक्षात? त्याच्यानंतरचा जो पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला तो पॉईंट लिहिलेला आहे बघा मी. 5.8 हा पॉईंट आहे. 5.8 हा पॉईंट आहे. तो पॉईंट आहे थर्मोडायनॅमिक्स ऑफ गॅल्व्हॅनिक सेल्स. थर्मोडायनॅमिक्स ऑफ
गॅल्व्हॅनिक सेल, आणि त्यामध्ये आपल्याला पहिला पॉईंट घ्यायचा आहे. तो पॉईंट आहे गिब्स एनर्जी ऑफ सेल रिॲक्शन्स अँड सेल पोटेन्शियल. आता हे गिब्स एनर्जी जे आहे लक्षात, गिब्स एनर्जी दॅट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल G. हे गिब्स एनर्जीबद्दल जी आपल्याला पूर्ण माहिती सांगलेली आहे ती गिब्स नावाच्या सायंटिस्टने सांगितलेली आहे, आणि ती डिटेल माहिती आपण आपल्याला जो चॅप्टर आहे थर्मोडायनॅमिक्स नावाचा चॅप्टर, त्या चॅप्टरमध्ये आपण ते डिटेल पाहणार आहोत. फक्त या ठिकाणी नाव आले त्याचं. गिब्स एनर्जी म्हणजे त्याचा सिम्बॉल आहे G, आणि चेंज इन गिब्स एनर्जी दॅट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल डेल्टा G. आणि स्टँडर्ड कंडिशनमध्ये जर आपण चेंज इन गिब्स एनर्जी घेणार तर त्याला म्हणणार आपण डेल्टा G नॉट. दॅट इज द चेंज इन गिब्स एनर्जी इन स्टँडर्ड कंडिशन किंवा स्टँडर्ड चेंज इन गिब्स एनर्जी. लक्षात, जसं आपण E नॉट सेल घेतो ना त्या पद्धतीने डेल्टा G दॅट इज द चेंज इन गिब्स एनर्जी अँड डेल्टा G नॉट दॅट इज द स्टँडर्ड चेंज इन गिब्स एनर्जी. तर हे सिम्बॉल्स आपण घेणार आहोत नंतर. तर यामधला जो पहिला पॉईंट आहे 5.8.1 दॅट इज द गिब्स एनर्जी ऑफ सेल रिॲक्शन्स अँड सेल पोटेन्शियल. बघा यामध्ये काय दिले, द इलेक्ट्रिकल वर्क डन इन अ गॅल्व्हॅनिक सेल इज द इलेक्ट्रिसिटी दॅट इज चार्ज पास्ड मल्टिप्लाइड बाय द सेल पोटेन्शियल. एखाद्या गॅल्व्हॅनिक सेलमधनं आपण जी काही इलेक्ट्रिकल एनर्जी पास करतो, म्हणजेच किती चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन आपण पास करतो, त्याला जर सेल पोटेन्शियलनं मल्टिप्लाय केलं तर आपल्याला त्या सेलमध्ये जे इलेक्ट्रिकल वर्क डन घडून येईल ते इलेक्ट्रिकल वर्क डनची व्हॅल्यू मिळेल. म्हणजेच काय थोडक्यात, द इलेक्ट्रिकल वर्क डन इन अ गॅल्व्हॅनिक सेल म्हणजे काय असेल, इज नथिंग बट इट इज द मल्टिप्लिकेशन बिटवीन द इलेक्ट्रिकल एनर्जी दॅट इज द चार्ज पास्ड अँड सेल पोटेन्शियल. देअरफॉर वी कॅन राईट electrical work is equal to, therefore electrical work is equal to काय असेल, amount of charged pass, amount of charge passed into cell potential सेल पोटेन्शियल. एखाद्या गॅल्व्हॅनिक सेलमधनं आपण किती अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी पास केली त्यालाच म्हणतो आपण किती चार्ज पास केला आहे. लक्षात, आणि त्या सेलचं जे सेल पोटेन्शियल आहे ह्या दोघांचा जर आपण गुणाकार घेतला, मल्टिप्लिकेशन घेतलं, तर आपल्याला काय मिळेल, त्या सेलमध्ये जे काही इलेक्ट्रिकल वर्क डन घडून येईल त्याची व्हॅल्यू मिळेल. दॅट इक्वेशन इज कॉल्ड इक्वेशन नंबर 1. ह्याला म्हणतो आपण इक्वेशन नंबर 1. याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल तर इलेक्ट्रिकल वर्क दॅट इज डिनोटेड बाय W सिम्बॉल, सेल पोटेन्शियल दॅट इज डिनोटेड बाय E सेल. त्यालाच आपण काय लिहू शकतो, देअरफॉर इलेक्ट्रिकल वर्क डन इज इक्वल टू अमाऊंट ऑफ चार्ज पास्ड इंटू E सेल. बरोबर आहे, कारण सेल पोटेन्शियल आपण सिम्बॉल काय लिहिणार, E सेल. हे पुस्तकामध्ये दिलेलं नाही तुम्हाला. ह्या इक्वेशनच्या ऐवजी आपण काय म्हणतो, ह्या इक्वेशनला म्हणतो इक्वेशन नंबर 1. दॅट इज द इक्वेशन नंबर 1. फक्त मी काय केलं आहे, पुस्तकामध्ये हेच इक्वेशन दिलेलं आहे. मी फक्त काय केलं आहे, इलेक्ट्रिकल वर्क फक्त सेल पोटेन्शियल जे आहे, सेल पोटेन्शियलचा या ठिकाणी सिम्बॉल लिहिला आहे E सेल. लक्षात, चार्ज ऑफ 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन आपण हे सगळं याच्या अगोदर घेतलेलं आहे. समजा त्या इलेक्ट्रिकल सेलमधनं आपण 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन एवढा चार्ज जर पास केला, चार्ज ऑफ 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन इज फॅराडे कुलम. 1 मोल जर इलेक्ट्रॉनचे पास होत असतील दॅट चार्ज इज नथिंग बट इट इज द 1 फॅराडे चार्ज, अँड दॅट चार्ज 1 फॅराडे इज इक्वल टू 96500 कुलम. हे झालेलं आहे आपलं. 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन जर आपण पास केला, समजा त्या रिॲक्शनमधनं 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन त्या सेलमधनं आपण 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन जर पास केला, इलेक्ट्रिकल चार्ज म्हणजे काय, हाऊ मेनी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दे आर इन्व्हॉल्व इन दॅट रिॲक्शन, अमाऊंट ऑफ चार्ज पास. हे आपल्याला काढण्यासाठी आपण समजा 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन जर पास होत असतील तर त्याला आपण काय म्हणणार, ही एनर्जी कशी, ही इलेक्ट्रॉन म्हणजे किती कुलोम हे असते,
96,500 कुलोम एवढी इलेक्ट्रिसिटी आपण त्यामधनं पास करणार. आणि इट इज नथिंग बट इट इज इक्वल टू 1 फॅरेडे. म्हणजेच 1 फॅरेडे इज इक्वल टू 96,500 कुलोम एवढी इलेक्ट्रिसिटी पास करायला. म्हणजेच त्यामधनं पास किती इलेक्ट्रॉन पास होतील? 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन पास होईल. म्हणजेच आपण लिहू शकतो, काय लिहू शकतो या ठिकाणी? 1 मोल इलेक्ट्रॉन जर इन्व्हॉल्व झालेले असतील रिॲक्शनमध्ये तर 1 फॅरेडे एवढी इलेक्ट्रिसिटी पास होईल. जर n नंबर ऑफ मोल्स एवढे इलेक्ट्रॉन जर इन्व्हॉल्व झालेले असतील, आता ही संख्या आपल्याला माहीत नाही, n नंबर ऑफ मोल्स एवढे इलेक्ट्रॉन जर पास झालेले असतील तर किती एनर्जी त्यामधनं पास होईल? अच्छा, तर आपल्याला काय करावं लागेल? n इंटू एफ डिवायडेड बाय 1 म्हणजेच काय होईल? NF. म्हणजे n मोल ऑफ इलेक्ट्रॉन जर पास करतो म्हणलं आपण त्यामधनं, n नंबर ऑफ मोल्स इलेक्ट्रॉन जर पास होत असतील तर किती इलेक्ट्रिसिटी पास होईल? n इंटू एफ किंवा NF एवढी इलेक्ट्रिसिटी त्यामधनं पास होईल. कारण 1 मोल इलेक्ट्रॉनसाठी 1 फॅरेडे इलेक्ट्रिसिटी, तर n मोल ऑफ इलेक्ट्रॉनसाठी किती? तर आपण काय काढले? n मोल ऑफ इलेक्ट्रॉन जर पास होत असतील तर किती इलेक्ट्रिसिटी पास होईल? NF एवढी इलेक्ट्रिसिटी त्यामधनं पास होईल. म्हणून या ठिकाणी जे दिले कॅल्क्युलेशन ते कॅल्क्युलेशन कसं असेल मग? चार्ज ऑफ 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन इज फॅरेडे कुलोम फॉर द सेल रिॲक्शन इन्व्हॉल्विंग n मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन. पण एखाद्या सेल रिॲक्शनमध्ये n नंबर ऑफ मोल्स इलेक्ट्रॉन जर इन्व्हॉल्व झालेले असतील, देअरफॉर चार्ज पास्ट, अमाऊंट ऑफ चार्ज पास्ट काय कसं घेणार आपण? त्या सेलमध्ये किती अमाऊंट ऑफ इलेक्ट्रॉन पास होतील? मग n मोल्स ऑफ एवढे इलेक्ट्रॉन जर आपण इन्व्हॉल्व झालेले असतील त्या सेल रिॲक्शनमध्ये, अच्छा, सेल रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग द n मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन, देअरफॉर चार्ज पास इज इक्वल टू NF कुलोम्स. सी लिहा किंवा कुलोम्स असं लिहू शकता तुम्ही, NF कुलोम्स. याला म्हणून आपण इक्वेशन नंबर 2. देन पुट दिस व्हॅल्यू चार्ज पास. किती चार्ज पास झाले आपण काढलाय? किती मोल्स ऑफ इलेक्ट्रॉनसाठी? n नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन जर इन्व्हॉल्व झालेले असतील तर 1 मोलसाठी 1 फॅरेडे एवढी इलेक्ट्रिसिटी, n नंबर ऑफ मोल्ससाठी NF एवढी फॅरेडे, NF एवढे कुलोम्स एवढी इलेक्ट्रिसिटी त्यामधनं पास होईल. देअरफॉर आपण चार्ज पास इज इक्वल टू काय काढलंय? NF कुलोम्स. आता हे आपण चार्ज पास ही जी किंमत आहे इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. देअरफॉर इलेक्ट्रिकल वर्क इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला? अमाऊंट ऑफ चार्ज पास किती आहे? NF इंटू ई सेल. अच्छा, चार्ज अमाऊंट ऑफ चार्ज पास किती आहे? NF काढलाय आपण इंटू ई सेल. इंटूचं चिन्ह लिहा किंवा नाही लिहा. NF इंटू ह्या अमाऊंट ऑफ चार्ज पासण्याच्या ऐवजी NF लिहिले आपण. अमाऊंट ऑफ चार्ज पास NF इंटू ई सेल. आणि हे आपल्याला नवीन इक्वेशन मिळाले. लक्षात, ह्या इक्वेशनला द्या इक्वेशन नंबर 3 नाव द्या. लक्षात, दिस इज द इक्वेशन नंबर 3. त्याच्यानंतर तुम्हाला खाली जे दिले W. गिब्स इन 1878, गिब्स या सायंटिस्टने 1878 मध्ये कन्क्लुडेड दॅट, त्याने एक्सपेरिमेंट्स थ्रू हे कन्क्लूड केलेलं आहे की कन्क्लुडेड दॅट इलेक्ट्रिकल वर्क डन इन द गॅल्व्हॅनिक सेल इज इक्वल टू डिक्रीज इन गिब्स एनर्जी. जे काही वर्क डन गॅल्व्हॅनिक सेलमध्ये घडून येईल, लक्षात, इलेक्ट्रिकल वर्क डन विच इज टेकिंग प्लेस taking place in the galvanic cell, that is nothing but that is the decrease in the Gibbs energy. अच्छा, हे गिब्स या सायंटिस्टने 1878 मध्ये 1878 by performing number of experiments it is concluded that the electrical work done in the galvanic cell is equal to the decrease in the Gibbs energy. Therefore आपण काय लिहू शकतो मग? इलेक्ट्रिकल वर्क डन किंवा इलेक्ट्रिकल वर्क इज इक्वल टू डिक्रीज. डिक्रीजसाठी आपण सिम्बॉल काय दाखवणार? मायनस सिम्बॉल दाखवणार. डिक्रीज इन द गिब्स एनर्जी, डिक्रीज इन द गिब्स एनर्जी that is minus delta G of the cell reaction. Therefore we can write electrical work is equal to minus delta G. This is the equation number 4.
देन कम्पेअर इक्वेशन 3 and 4. जर आपण 3 आणि 4 ही इक्वेशन कम्पेअर केले तर आपण 3 आणि 4 इक्वेशनवरून काय लिहू शकतो, मायनस डेल्टा जी इज इक्वल टू NF ई सेल और डेल्टा जी इज इक्वल टू मायनस NF ई सेल. कसंही लिहा तुम्ही, मायनस डेल्टा जी इज इक्वल टू NF ई सेल और डेल्टा जी इज इक्वल टू मायनस NF ई सेल. That is our equation. That equation is called equation number 5. बघा प्रत्येक स्टेपला आपल्याला एक इक्वेशन मिळाले. मी कुठून घेतले बघा हे. आले का? इलेक्ट्रिकल वर्क डन, अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिकल वर्क डन जे गॅल्व्हॅनिक सेलमध्ये आपल्याला अमाऊंट ऑफ वर्क डन आपण जे काढतो त्याचा फॉर्म्युला काय घेतला आहे, अमाऊंट ऑफ चार्ज पास इंटू सेल पोटेन्शियल. नंतर आपण अमाऊंट ऑफ चार्ज पासला अमाऊंट ऑफ चार्ज पास लिहिले आणि सेल पोटेन्शियलला सिम्बॉल लिहिला ई सेल. दॅट इज इक्वेशन नंबर 1. पण अमाऊंट ऑफ चार्ज पास किती काढले आपण, NF कुलॉम्स. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवली. फॉर इलेक्ट्रिकल वर्क इज इक्वल टू काय मिळेल, NF इंटू ई सेल. अँड अकॉर्डिंग टू द गिब्स और in 1878 by performing number of experiments, Gibbs concluded that the amount of work done in the galvanic cell is nothing but it is the decrease in the Gibbs energy. डिक्रीज साठी सिम्बॉल आपण दाखवतो मायनस आणि गिब्स एनर्जी म्हणजे डेल्टा जी. म्हणून आपण जर कम्पेअर केले इक्वेशन 3 आणि 4, दोघांच्या लेफ्ट हँड साईड सेम आहेत म्हणून दोघांच्या राईट हँड साईड आपण सेम लिहू शकतो. याखाली तुम्ही एक वाक्य लिहू शकता, बाय कम्पेअरिंग इक्वेशन 3 and 4 वी गेट. तर आपल्याला मिळेल मायनस डेल्टा जी इज इक्वल टू NF ई सेल और डेल्टा जी इज इक्वल टू मायनस NF ई सेल. हे आपलं इक्वेशन असेल. आता तुम्हाला हे इक्वेशन दिले बघा 5.28. आले का? द इक्वेशन 5.28 म्हणजे आपलं इक्वेशन नंबर 5 एक्सप्लेन्स फाय ई नॉट सेल इज अन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. बघा हे जर आपण आता या ठिकाणी ही ई सेल घेतली आपण, आले सर, नॉर्मल टेम्परेचर आणि प्रेशर, आले सर, किंवा त्या सेलमधले सोल्युशन्स हे नॉर्मल त्यांचं कॉन्सन्ट्रेशन असेल तर. परंतु स्टँडर्ड जर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन दिलेलं असेल स्टँडर्ड कंडिशनमधलं किंवा त्याचं प्रेशर स्टँडर्ड कंडिशनमधलं आणि टेम्परेचर स्टँडर्ड कंडिशनमध्ये जर दिलेलं असेल तर हेच इक्वेशन आपण काय लिहू शकतो, डेल्टा जी नॉट स्टँडर्ड कंडिशनमध्ये डेल्टा जी नॉट इज इक्वल टू मायनस NF ई नॉट सेल. अच्छा, स्टँडर्ड कंडिशनमध्ये हेच इक्वेशन कसं होईल, डेल्टा जी नॉट इज इक्वल टू मायनस NF ई नॉट सेल. दिस इज द इक्वेशन नंबर 6 जे तुम्हाला पुस्तकात दिलेले इक्वेशन नंबर 5.28. आता ह्या इक्वेशन नंबर 6 वरनं अंडरस्टँड दिस इक्वेशन 6 एक्सप्लेन फाय ई नॉट सेल इज अन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. बघा या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारू शकतात परीक्षेमध्ये. आता या ठिकाणी आपल्याला जर तुम्हाला 2 मार्कांचा प्रश्न विचारलेला, समजा एखाद्या सेलचं स्टँडर्ड सेल पोटेन्शियल किंवा नुसतं सेल पोटेन्शियल चेंज इन गिब्स एनर्जीवरनं आपण कसं काढू शकतो हे जर आपल्याला डिराईव्ह करायला विचारलं तर इथपर्यंत लिहायचं. स्टँडर्ड स्टेटमध्ये विचारलं तर इथपर्यंत लिहायचं. पण त्याच्या खाली परत 2 मार्कांचा एक प्रश्न विचारतो. समजा ह्या दोघांना कंबाईन करून जर तुम्हाला सेक्शन डी मधला प्रश्न विचारला असेल 5 मार्कांचा, त्यामध्ये 4 मार्कांचा हा प्रश्न, तर तो प्रश्न कशा प्रकारे विचारला जाईल हे इक्वेशन डिराईव्ह करा, आले सर, किंवा चेंज इन गिब्स एनर्जी अँड सेल पोटेन्शियलमधलं रिलेशन काय आहे हे एक्सप्लेन करा, किंवा स्टँडर्ड चेंज इन गिब्स एनर्जी आणि स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ द सेल यामधले रिलेशन काय आहे ते एक्सप्लेन करा असं विचारलं. आणि तुम्हाला विचारलं एक्सप्लेन ई नॉट सेल इज अन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, इज अन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता ही एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह काय इथपर्यंतचा भाग कळाला तुम्हाला. हे इक्वेशन खाली मिटून टाकते बघा. त्यांनी एक नवीन प्रश्न आहे आता त्याच्या खाली, तो सुद्धा सेपरेट विचारला तर 2 मार्कांना आणि ह्याच्यासोबत कंबाईन जर विचारला तर 4 मार्कांना तो प्रश्न. हे रिलेशन डिराईव्ह करायचं 2 मार्कांसाठी आणि त्याच्या खाली दिस इक्वेशन एक्सप्लेन्स फाय ई नॉट सेल इज अन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. हा शब्द महत्त्वाचा आहे. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी का आहे,
स्टँडर्ड चेंज इन सेल पोटेन्शियल स्टँडर्ड सेल पोटेन्शियल इट इज अन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी का आहेत परत ह्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला थर्मोडायनामिक्स चॅप्टरमध्ये करायचं आहे लक्षात. तर हा जो पॉईंट आहे आपण फाय ई नॉट सेल इज अन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी हे आपण नेक्स्ट पिरियडला घेऊया. धन्यवाद.